जळगाव लोकसभा मतदारसंघ सतत भाजपला साथ देणारा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो। यंदाच्या निवडणुकीत या मतदारसंघातून महायुतीतून भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांना तर महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार करण पाटील पवार हे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत। जळगाव लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांनी आत्तापर्यंत जरी भाजपला साथ दिली तरी यंदाची निवडणूक ही भाजपसाठी वाटते तेवढी सहज सोपी निश्चित नसणार आहे। याचाच आढावा घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तत्पूर्वी आपणास एक विनंती, आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब, लाईक व फॉलो कराल। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर पहिल्या लोकसभेपासून म्हणजेच 1952 पासून काँग्रेसचा गड राहिलेला एरंडोल अर्थात आत्ताचा जळगाव मतदारसंघ 1991 पासून भाजपचा गड राहिलाय। या मतदारसंघात मागील सलग 3 निवडणुकांमध्ये भाजपनं मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला। आताची राजकीय स्थिती पाहिली तर जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात भाजपचा, जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेचा, अमळनेर विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा, एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेचा, चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात भाजपचा आणि पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेचा आमदार आहे। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। एकूणच सर्व विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत। इथे भाजपच्या उमेदवाराच्या विजयाचा मार्ग अधिक सोयीस्कर होऊ शकतो असं वाटत असताना ठाकरेंच्या शिवसेनेने करण पाटील पवार यांना उमेदवारी दिल्यानं इथली लढत भाजपसाठी अवघड झाली आहे। शिवाय हा मतदारसंघ मराठा समाज बहुल असल्याने आघाडी आणि महायुती या दोघांनी मराठा समाजाचे उमेदवार उभा केले। त्यामुळे आता या दोन उमेदवारांचे ओबीसी मतदारांवर जय पराजयाचे गणित अवलंबून राहणार आहे। सुरुवातीला भाजपसाठी अनुकूल वाटणाऱ्या या मतदारसंघात भाजपचे माजी खासदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज झाल्याची चर्चा होती। शिवाय पक्ष नेतृत्वाने त्यांना येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा संधी न दिल्याने उन्मेष पाटील यांनी मित्र करण पाटील पवार यांच्यासह ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करून भाजपला आव्हान दिले। त्यामुळे स्वतः उमेदवार नसले तरी खरी लढत ही भाजपचे संकटमोचक आणि ज्येष्ठ नेते गिरीश महाजन विरुद्ध उन्मेष पाटील यांच्यातच आहे असं बोललं जाते। भाजपचे चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि महाजन यांचे कट्टर समर्थक असलेले मंगेश चव्हाण यांचीही प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये पणाला लागली आहे। भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या मागे पक्ष संघटन, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पाठबळ आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार करण पाटील पवार यांना जनसंपर्कासह मित्रपरिवार, नातेसंबंधावर अवलंबून राहावं लागणार आहे। त्यांना त्यांचे काका आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांनीही पाठबळ दिले। शिवाय भाजपमधूनच ठाकरेंच्या शिवसेनेत आल्यामुळे उन्मेष पाटील आणि करण पाटील पवार यांना विजयासाठी भाजप कोणकोणत्या प्रकारची व्यूहरचना आखतं याची चांगली जाणीव आहे। त्यांची हीच जाणीव भाजपसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे। त्यामुळे भाजपसाठी ही एकतर्फी वाटणारी निवडणूक उन्मेष पाटील व करण पाटील पवार यांनी आव्हान निर्माण केल्यामुळे अधिक चुरशीची होणार आहे। त्यात इथून वंचित बहुजन आघाडीकडून युवराज जाधव यांची उमेदवारी असली तरी त्याचा फारसा फरक ठाकरेंची शिवसेना आणि भाजपच्या या लढतीवर होण्याची शक्यता नसल्याचा जाणकारांचा अंदाज आहे। जळगाव लोकसभेची निवडणूक ही कोणत्या मुद्द्यांवर होऊ शकते ते पाहूयात। भाजपकडून अब की बार 400 पारचा नारा ते पुन्हा पंतप्रधान पदासाठी मोदी हवे आहेत हाच मुद्दा घेऊन प्रचार सुरू आहे। शिवाय राम मंदिराचाही मुद्दा भाजपकडे, तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेतून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अधिक भर देण्यात येतोय। अल्प दरामुळे हैराण झालेले दूध उत्पादक, पीक विमा काढलेला असतानाही हजारो केळी उत्पादकांना त्याचा लाभ न मिळणे, कापूस उत्पादकांच्या समस्या या प्रश्नांभोवती प्रचार फिरता ठेवण्याचं काम हे ठाकरेंच्या शिवसेनेने केलंय। याआधी कापूस उत्पादकांसाठी भाजपचे गिरीश महाजन, शिंदेंच्या शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिंगाडे मोर्चे काढले होते। परंतु त्यांच्या हाती सत्ता असूनही शेतकऱ्यांना हे दोनही नेते न्याय देऊ शकले नसल्याचा प्रचार ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात येतोय।
आता येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत इथली भाजप विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी लढत नेमकी कशी होईल हे इथल्या निकालावरूनच कळेल। याविषयी तुमचं मत काय ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।